असतात, कधी इन्व्हेस्टर असतात आणि कुठेतरी चॅनल तो प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो काही लोकांच्या गोरगरिबांच्या समस्या हायलाईट करण्यासाठी चॅनल मागे पडतो आणि जे भलतं त्याने दाखवलं होतं ते चॅनल पुढे जातो आणि त्याला जाहिरातांचा देखील सपोर्ट त्याला लागतो आणि त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह प्रेशर इतकं असतं की मग नाईलाजाने सर्व चॅनलवाल्यांना तीच लाईन पकडावी लागते आणि म्हणून मग जास्तीत जागरच बातम्या दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र खूप कुठेतरी आता कमी होत चाललेला आहे. कारण आता रिसेंटली मी एक सर्वे वाचवतो की आता लोकांना कुठेतरी रिअलायझेशन काही प्रमाणात होत आहे आणि म्हणूनच आम आदमी पार्टीसारखी एखादी पार्टी आता इतकं मोठं यश त्यांना लाभलेलं आहे. लोकांना आता कंटाळा आलेला आहे कारण इतर चॅनल पण मनोरंजन देत आहेत, न्यूज चॅनल देखील जर मनोरंजन द्यायला लागेल तर मग आपल्या भविष्याबद्दल किंवा आपल्या मुलांबद्दल जर विचार करायचा झाला त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर मग कुठे बोलायचं आणि कुठे ऐकायचं आणि त्यामुळे कुठेतरी हे चेंज होताना असं दिसतंय. त्याबद्दल आम्ही समाजाने येऊ लोकांना जर आपल्याला पुढे बघायला आवडणार असेल तर आम्ही काम करायला देखील तयार आहोत. तर माझं म्हणणं की प्रेशर प्रचंड असतं एक्सक्लुझिव्ह काही घेण्यासाठी आणि अनेकदा आम्ही कोठेच पकडले जातो. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मला बरेच मोठे आणि वाईट इव्हेंट्स कव्हर करायला लागले आहेत माझ्या करिअरमध्ये 3 वर्षाचा आणि त्यातला एक इव्हेंट असा होता की जे ब्लास्ट झाला मागच्या वर्षी मागच्या वर्षी 2005 आणि ब्लास्ट झाला आणि त्या दिवशी मी डे शिफ्टमध्ये होतो. मला तरी नाईट शिफ्ट देखील एक्सटेंड करायला सांगितलं आणि 3 ठिकाणी झाला होता. दादर ओपेरा होता आणि आपलं दुसरा साऊथ मुंबई आणि त्यामुळे मला सांगितलं होतं रात्री दिल्लीकडनं आम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन देतात नॉर्मली कारण हिंदी न्यूज चॅनलवाल्यांना हे सेन्सेशनलिझम फार आवडतं